श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आषाढी एकादशीपासून प्रभू विष्णू निद्रास्थानात जातात. याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या अर्थातच दीप अमावस्या साजरी केली जाते. यंदा दीप अमावस्या ही 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. यंदा श्रावण महिना 5 ऑगस्टला सुरू होणार आहे, त्यामुळे आदल्या दिवशी 4 ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्सवात साजरी केली जाणार आहे. या अमावस्येला दर्श अमावस्या तसेच काही ठिकाणी गठारी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आषाढ अमावस्येला काय करावे? घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावे. पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत, त्यांची पूजा करावी. आघाडा, दुर्वा, पिवळे फुले यांनी दिव्यांची पूजा करावी. गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे. दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी. या दिवशी सुवासिन स्त्रियांनी घरातले दिवे पुसून एकत्र ठेवायचे असतात. त्याच्या भोवती रांगोळी काढायची असते. दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते आणि पूजेमध्ये पक्वान्नांमध्ये महानैवेद्य दाखवला जातो. या दिवशी आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचं असतं. एकतर घरी किंवा गंगा घाटावर पवित्र स्थळी जाऊन तुम्हाला शुद्ध व्हायचं असतं. याने आपल्या अवतीभोवतीची नकारात्मकता संपते. त्याचबरोबर पितृदोष दूर होण्यासाठी आपल्या पितरांचं सुद्धा या दिवशी आपल्याला पूजन करायचं असतं आणि आपल्या अवतीभोवती जे काही दोष आहेत, संकट आहेत, तर ते दूर व्हावेत आणि आपली प्रत्येक ठिकाणी प्रगती व्हावी अशी आपल्या पितरांकडे आपल्याला प्रार्थना करायची असते. या दिवशी आपल्याला एक तांब्याभर पाण्यामध्ये काळे तीळ आणि कुशा टाकून हे पाणी तुम्हाला दक्षिण दिशेला ओम पितृदेवाय नमो नमो म्हणत तुम्हाला अर्पण करायचं असतं आणि त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला भगवद्गीतेतील 7व्या अध्यायाचं सुद्धा पठण करायचं असतं. आषाढ अमावस्येला विविध संस्कार आणि चालीरीतींमुळे खूप धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी केल्या जाणाऱ्या प्राथमिक समारंभापैकी एक म्हणजे दीपदान. दीपदान हे आपल्या पितरांसाठी आपल्या जीवनातील जे काही ग्रह आपल्याला त्रास देत आहेत तर त्यांचा त्रास दूर व्हावा यासाठी, घरातील शत्रू त्रास दूर व्हावा यासाठी दीपदान केलं जातं. घरातील नकारात्मकता संपावी यासाठी दीपदान केलं जातं. तर आवर्जून या दिवशी दीपदान हे करावं. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या पितरांसाठी एक उपाय करायचा आहे. काय होतं बघा, ज्यावेळेस पितृदोष आपल्या डोक्यावरती असतो ना, तर त्यावेळेस तुम्ही कितीही कष्ट करा, सेवा करा, उपाय करा, पण त्याचं फळ हे आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही. त्याच्यासाठी ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात, अमावस्या ही जी तिथी आहे तर ती प्रामुख्याने आपल्या पितरांच्या अधिपत्याखाली येत असते. कोणतीही अमावस्या असू द्या, त्यातल्या त्यात ह्या ज्या काही विशिष्ट अमावस्या असतात, आता आषाढी अमावस्या असते, त्यानंतर सर्व पितरी अमावस्या असते, ह्या आपल्या पितरांसाठीच समर्पित असतात. तर त्या पितरांसाठी समर्पित असणाऱ्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं असतं. ज्या प्रकारे आपलं संपूर्ण वर्ष असतं तर तो आपल्या पितरांचा एक दिवस असतो. तर इतकं खडतर हा प्रवास त्यांच्या जीवनातला असतो. आपण एक दिवस जेवण केल्याशिवाय राहू शकतो का? तर नाही. तर त्यासाठीच आपण जर आपल्या घरासमोर कावळ्याला काही वस्तू खायला ठेवल्या तर आपल्या पितरांपर्यंत या वस्तू पोहोचत असतात आणि त्यांचा जीवनसुद्धा सुखकर होत असतं. तर अशाच पद्धतीने आपल्याला कावळ्याला आपल्या घरासमोर काही वस्तू खायला ठेवायच्या आहेत. तर आता कशासाठी तर ते सांगितलेलंच आहे. तर आता काय करायचं आहे बघा, सर्वात प्रथम तुम्हाला याच्यासाठी भात शिजवायचा आहे. तांदूळ घ्यायचे, ते तांदूळ स्वच्छ धुवायचे, त्याच्यानंतर त्याचा भात शिजवायचा आहे. त्याच्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही आहे. त्याच्यानंतर तो शिजवलेला भात थोडासा थंड करून घ्यायचा, त्याच्यावरती दही टाकायचं, त्याच्यावरती थोडेसे चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या तुमचा घराचा जो मध्यभाग आहे तर तो मध्यभाग बघायचा, तिथे बसायचं आणि ती प्लेट तिथे ठेवायची. तुम्हालाही तिथे खाली बसायचं आहे. त्या भातावर म्हणजेच त्या प्लेटीवरनं तुम्हाला ओम पितृदेवाय नमो नमः या मंत्राचा जप करायचा. हे सर्व करत असताना तुमचा चेहरा हा दक्षिणेकडे असावा, दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे आणि त्याच्यानंतर एक 5 मिनिटं ती प्लेट आहे तर ती तिथेच ठेवायची, 3 वेळेस पाणी फिरून आणि 5 मिनिटं तिथे ठेवल्यानंतर ती प्लेट उचलायची आणि आपल्या
घरातून बाहेर येऊन तुम्हाला ही प्लेट कावळ्याला हे जे भात वगैरे आहे तर ते खायला तुम्हाला द्यायचं आहे आणि तिथे त्या नमस्कार करायचा आहे आणि आपल्या पितरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जो काही पितृदोष आहे, घरातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपून जाऊ दे, तुमचा कृपा आशीर्वाद सदैव या घरावरती, या घरातील लोकांवरती राहू दे, अशी आपल्याला आपल्या पितरांना प्रार्थना करायची आहे. दही भात ज्यावेळेस आपण आपल्या पितरांना खायला देतो तर त्यावेळेस आपल्या घरातला कितीही प्रखर पितृदोष असू द्या तर तो दूर होत असतो. काळे तीळ हे पितरांसाठी समर्पित असतात, सर्वांनाच माहीत आहे. तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा. नक्कीच तुम्हाला याचे अनन्यसाधारण फायदे बघायला मिळतील. त्याच्यानंतर आता हे कुठं ठेवायचं तर तुम्ही तुमच्या टेरेसवरती, तुमच्या बाल्कनीमध्ये, तुमच्या घराच्या समोर कुठेही जागा असेल तिथे, किंवा मग तुम्हाला अगदी व्यवस्थित जिथे कुठे झाडाच्या खाली वगैरे जागा दिसत आहे जिथे कावळा येईल किंवा एखादा पशुपक्षी येईल आणि ते खाऊन जाईल, तर अशा ठिकाणी तुम्हाला हे दही भाताचं मिश्रण जे आहे तर ते ठेवायचं आहे. दक्षिणेकडे तोंड करून नमस्कार करून पितरांची प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्या जीवनातील प्रखर पितृदोष दूर व्हावा आणि आपल्या घराची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे. करून बघा, नक्कीच तुम्हाला याचे फायदे होतील आणि त्याचबरोबर घरातील जे काही अडचणी, दोष, संकट आहे तर तेही दूर होऊन आपल्यावरती पितृदोष दूर होऊन आपल्यावरती आपल्या परमेश्वराची आणि पितरांची कृपा होत असते. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.